संत गाडगे महाराजांची जयंती. काय बोलावं त्यांच्याबद्दल. आज एवढे शिकलेले लोक कुठलाही तर्क न लावता सरळ दगडासमोर डोकं टेकतात. लाखो रुपयांच्या पूजा अर्चा करतात, भक्तीत पागल होतात. त्यावेळी आश्चर्य वाटतं की या पुरोगामी महाराष्ट्रात एक असा संत होऊन गेला जो अशिक्षित असूनही त्याला इतरांपेक्षा जास्त ज्ञान होतं, जो देवाच्या कल्पनेला घाबरत नव्हता. एवढंच नाही तर त्यानं देवाच्या भक्तीत पागल झालेल्या लोकांना कीर्तनातून देवाविषयीची संकल्पना बदलण्याचा प्रयत्न केला. कर्मकांड, अंधश्रद्धा, अज्ञान, अनिष्ठ रूढी परंपरा यांना प्रबोधनाच्या झाडूनच झाडून टाकलं आणि लोकांना विवेकवादाकडे वळण्यासाठी प्रवृत्त केलं. या महाराष्ट्रातील ही विवेकवादी तार्किक दृष्टिकोन बाळगणारी संत परंपरा कुठे गायब झाली हा प्रश्न नेहमी पडतो. नागड्या उघड्या बाबांच्या चमत्कारांवर आजकाल मालिका निघतात, ज्यातून चमत्कार आणि देवाची भीती लोकांच्या मनात खोलवर रुजवली जाते आणि समाजामध्ये खऱ्या अर्थानं जागृती आणणाऱ्या दाभोळकर, पानसरे यांसारख्या माणसांचा खून केला जातो. हे कुठंतरी बदलायला हवं. डोकी गहाण ठेवून कुठल्याही गोष्टीला प्रश्न न विचारता फक्त वर्षानुवर्ष चालत आलं म्हणून चालू ठेवणं हे घातक आहे. महाराष्ट्रातल्या अशा संतांची ओळख लहानपणापासून मुलांमध्ये रुजवायला हवी. विनम्र अभिवादन, गाडगे बाबा.